सकाळचे 11 वाजले होते. शहरातील सर्वात मोठ्या बँकेमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये साधी साडी नेसलेली सुमारे 70 वर्षांची एक वृद्ध महिला, ज्यांच्या हातात एक जुनी पिशवीसारखी थैली होती, आत आली. जसं त्या बँकेत शिरल्या, आत बसलेले सर्व ग्राहक आणि बँकेचे कर्मचारी त्यांच्याकडे काहीसं वेगळ्या नजरेने पाहू लागले. त्या वृद्ध महिलेचं नाव होतं शकुंतला देवी. शकुंतला देवींच्या एका हातात छडी होती आणि दुसऱ्या हातात ती जुनी थैली. त्या हळूहळू ग्राहकांसाठी असलेल्या काउंटरकडे गेल्या. त्या काउंटरवर विनय नावाचा एक पुरुष कर्मचारी बसला होता. शकुंतला देवी हळूहळू विनयजवळ गेल्या आणि नम्रतेने म्हणाल्या, "ऐक बाळा, माझ्या खात्यात काही समस्या आली आहे, ते नीट चालत नाहीये." असं म्हणत शकुंतला देवींनी ती थैली विनयकडे दिली. पण विनयने त्यांच्याकडे त्यांच्या कपड्यांवरून पाहत अंदाज बांधला आणि म्हणाला, "आई, तुम्ही चुकीच्या बँकेत आला आहात. मला वाटत नाही की तुमचं खातं या बँकेत आहे." तेव्हा शकुंतला देवी सहजपणे म्हणाल्या, "बाळा, एकदा बघून तरी घे. कदाचित माझं खातं याच बँकेत असेल." विनयने ती थैली घेतली आणि म्हणाला, "आई, यात थोडा वेळ लागेल. तुम्हाला थोडं थांबावं लागेल." असं सांगून विनय आणि इतर कर्मचारी आपापल्या कामात गुंतले. काही वेळानंतर शकुंतला देवी पुन्हा म्हणाल्या, "बाळा, जर तू खूप व्यस्त असशील तर मॅनेजरला फोन लाव. मला खरं तर त्यांच्याशीच थोडं बोलायचं आहे." त्यावर विनयने अनिश्चिततेने फोन उचलला आणि मॅनेजर रमेश यांच्या ऑफिसचा नंबर डायल केला. त्याने फोनवर मॅनेजरला सांगितलं की एक वृद्ध महिला त्यांना भेटू इच्छित आहे. मॅनेजर रमेश दुरूनच शकुंतला देवींकडे पाहत होते. त्यांनी फोनवर विनयला विचारलं, "ही आपल्या बँकेची ग्राहक आहे का, की अचानक कोणीतरी आलंय मला भेटायला?" विनय म्हणाला, "सर, याबाबत मी खात्रीपूर्वक सांगू शकत नाही, पण त्या तुम्हाला भेटू इच्छित आहेत." मॅनेजर रमेश म्हणाले, "माझ्याकडे त्यांच्यासाठी वेळ नाहीये. त्यांना बसव. थोडा वेळ बसून त्या निघून जातील." मॅनेजरच्या सांगण्यावरून विनयने शकुंतला देवींना वेटिंग एरियामध्ये बसवलं. तो म्हणाला, "आई, तुम्ही तिथे बसा. थोड्या वेळात मॅनेजर साहेब मोकळे होतील, मग ते तुम्हाला भेटतील." शकुंतला देवी वेटिंग एरियातील कोपऱ्यातील एका खुर्चीवर जाऊन बसल्या. पण तरीही सर्व लोक त्यांच्याकडे पाहत होते, कारण इथे जितके ग्राहक येत असत ते सर्वजण सूट बूट घालून येत असत आणि शकुंतला देवी साध्या कपड्यांमध्ये होत्या. पाहून असं वाटत नव्हतं की त्यांचं खातं या बँकेत असेल, कारण इथे फक्त श्रीमंत लोकांचीच खाती असतात. म्हणूनच शकुंतला देवी सर्वांच्या नजरेत आल्या होत्या आणि सर्वजण त्यांच्याकडे पाहून त्यांच्याविषयी विचार करत होते, वेगवेगळ्या चर्चा करत होते. बँकेत अविनाश नावाचा आणखीन एक कनिष्ठ कर्मचारी काम करत होता. तो तेव्हा बाहेर होता आणि जसं तो आत आला, त्याने पाहिलं की एक वृद्ध महिला वेटिंग एरियामध्ये बसली आहे आणि सर्वजण त्यांच्याकडे पाहत काहीतरी बोलत आहेत. कोणी त्यांना भिकारी म्हणत होतं, तर कोणी म्हणत होतं की या बँकेत त्यांचं खातं असूच शकत नाही आणि त्या इथे कशा आल्या, असे लोक इथे का बसलेले आहेत, अशा गोष्टींची चर्चा चालू होती. अविनाशने हे सगळं ऐकलं. मग तो थेट शकुंतला देवींजवळ गेला आणि खूप आदराने विचारलं, "आई, तुम्ही इथे का आलात आणि तुमचं काय काम आहे?" अविनाशला हे सगळं ऐकून वाईट वाटलं आणि त्या वृद्ध महिलेची परिस्थिती पाहून तो थोडा चिंतित झाला. शकुंतला देवी म्हणाल्या, "मला मॅनेजरला भेटायचं आहे. त्यांच्याकडे माझं काही काम आहे." हे ऐकून अविनाश म्हणाला, "ठीक आहे आई, तुम्ही इथे बसा. मी लगेच मॅनेजरशी बोलून येतो." यानंतर अविनाश मॅनेजर रमेश यांच्या केबिनमध्ये गेला आणि त्या वृद्ध महिलेबद्दल सांगितलं. पण मॅनेजर रमेश आधीपासूनच त्यांच्याबद्दल जाणून होते आणि म्हणाले, "मला माहीत आहे. मीच त्यांना तिथे बसवलं आहे. थोडा वेळ बसतील आणि निघूनही जातील." मग त्यांनी अविनाशला दुसरं काही काम सांगितलं आणि म्हणाले की तुला या गोष्टीत डोकावण्याची गरज नाही. अविनाश मग दुसऱ्या कामात गुंतला. हळूहळू 1 तास झाला आणि त्या वृद्ध महिला तिथे बसून होत्या. 1 तास धीर धरल्यानंतर त्यांना अधिक सहन झालं नाही. त्या उठल्या आणि मॅनेजर रमेश
यांच्या केबिनकडे चालू लागल्या. लगेचच मॅनेजर केबिनमधून बाहेर आले आणि वृद्ध महिलेपुढे उभं राहून गर्वाने म्हणाले, "हो आई, बोला ना, तुमची काय समस्या आहे?" शकुंतला देवींनी ती थैली पुढे केली आणि म्हणाल्या, "बाळा, हे बघ, माझ्या बँक खात्याची माहिती यात आहे आणि माझ्या खात्यातून काही व्यवहार होत नाहीयेत. तू पाहून सांग बरं, यात काय समस्या असू शकते?" हे ऐकून मॅनेजर रमेश थोडा विचार करून म्हणाला, "आई, जेव्हा एखाद्या बँक खात्यात पैसे नसतात तेव्हा असंच होतं. मला वाटतं तुमच्या खात्यात पैसे जमा नाही आहेत, म्हणूनच तुमच्या खात्याचा व्यवहार बंद केला गेला आहे." त्यावर वृद्ध महिला खूप नम्रतेने म्हणाल्या, "बाळा, आधी एकदा तरी खातं तपासून बघ, मगच काही सांगशील तर बरं होईल. असं तू कसं म्हणू शकतोस?" तेव्हा मॅनेजर रमेश असत म्हणाला, "आई, हा माझा वर्षानुवर्षांचा अनुभव आहे. मी अनेक वर्ष इथे काम केलंय. तुमच्यासारख्या लोकांचा चेहरा पाहूनच मला समजतं की कोण कसा आहे आणि कुणाच्या खात्यात किती पैसे आहेत. पण तुमच्या खात्यात तर काही दिसतच नाहीये. त्यामुळे मला वाटतं तुम्ही आत्ताच इथून निघा. सगळे ग्राहक तुमच्याकडे पाहत आहेत आणि बँकेत एक वेगळंच वातावरण तयार होतंय." हे ऐकल्यावर शकुंतला देवींनी ती थैली टेबलावर ठेवली आणि म्हणाल्या, "ठीक आहे बाळा, मी आता निघते, पण त्या थैलीतील सगळी माहिती एकदा नीट बघून घे." असं म्हणून त्या निघू लागल्या आणि गेटजवळ पोहोचताच अचानक मागे वळून म्हणाल्या, "बाळा, तुला यासाठी खूप वाईट परिणाम भोगावे लागतील." असं म्हणून शकुंतला देवी बँकेच्या मुख्य प्रवेशद्वारातून बाहेर पडून निघून गेल्या. यानंतर जेव्हा मॅनेजर रमेशने ऐकलं की तुला खूप काही सहन करावं लागेल, तेव्हा थोडं त्याच्या मनात आलं. पण मग तो विचार करू लागला की वय झाल्यावर लोक असंच बोलतात, काही हरकत नाही. यानंतर अविनाशने तिथून ती थैली उचलली आणि आपल्या संगणकाच्या सर्व्हरमध्ये लॉग इन करून थैल्यातील दिलेल्या माहितीप्रमाणे शोधायला सुरुवात केली. शोधून काढल्यानंतर जेव्हा जुन्या नोंदी चाळल्या तेव्हा त्याला समजलं की ही महिला प्रत्यक्षात या बँकेची एका अर्थाने मालकीनच आहे, कारण या बँकेचे 60% शेअर्स त्यांच्याकडेच आहेत. हे पाहून तो आश्चर्यचकित झाला आणि सगळी माहिती नीट वाचू लागला. माहिती वाचल्यानंतर तो पूर्ण खात्रीशीर झाला की या बँकेच्या त्या मालकीनच आहेत. मग अविनाशने त्या अहवालाची एक प्रिंट काढली आणि ती घेऊन बँकेच्या मॅनेजर रमेशकडे जायला निघाला. त्यावेळेस मॅनेजर रमेश आपल्या केबिनमध्ये एका धनाढ्य ग्राहकासोबत विविध स्कीम्सवर चर्चा करत होता. तेव्हा अविनाशने थोडी परवानगी घेऊन केबिनमध्ये प्रवेश केला. मॅनेजर रमेशने त्याला हातवारे करून विचारलं, "तू इथे का आलायस?" मग अविनाशने हातवारे करूनच समजावलं की हा अहवाल त्या व्यक्तीचा आहे ज्यांना तुम्ही इथून सहज परत पाठवून दिलं. एकदा तरी पाहिलं असतं तर बरं झालं असतं. असं सांगून अविनाशने तो अहवाल मॅनेजरच्या टेबलावर ठेवला. पण मॅनेजर साहेब थोडा वेळ आपल्या ग्राहकाकडे पाहून म्हणाले, "पहा भाऊ, आमच्याकडे अशा लोकांसाठी वेळ नाही." मग अविनाश खूप आदराने म्हणाला, "जर तुम्ही एकदा तरी पाहिलं तर खूप बरं होईल." पण मॅनेजर रमेश तो अहवाल पुढे सारत म्हणाला, "मी हे पाहणार नाही आणि अशा ग्राहकांमध्ये मला अजिबात रस नाही." असं म्हणून त्याने तो अहवाल अविनाशकडे परत ढकलला. अविनाशने तो घेतला आणि आपल्या कामात परत गुंतला. बँकेतील वातावरण पुन्हा शांत झालं. सगळे आपापल्या कामात गुंतले आणि हळूहळू संध्याकाळ झाली. दुसऱ्या दिवशी त्याच वेळी शकुंतला देवी पुन्हा आल्या. पण आज त्यांच्यासोबत सुडबूड घातलेला, हातात ब्रीफकेस असलेला एक व्यक्ती होता. आत येताच सर्वांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं. मग त्यांनी मॅनेजर रमेश यांना हातवारे करून बोलावलं. मॅनेजर थोडे घाबरले आणि आपल्या केबिनमधून बाहेर येऊन शकुंतला देवींसमोर उभे राहिले. तेव्हा शकुंतला देवी मॅनेजर रमेशला म्हणाली, "मॅनेजर साहेब, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की हे प्रकरण तुमच्यासाठी खूपच जड जाणार आहे. काल तुम्ही माझ्याबरोबर जे केलं ते अजिबात सहन करण्यासारखं नव्हतं. म्हणून आता तुम्ही तुमची शिक्षा भोगायला तयार व्हा." हे ऐकून मॅनेजर रमेश
थोडा घाबरला, पण लगेच मनात विचार करू लागला, असं काय शिक्षा देणार मला? माझं काय बिघडवणार आहे ती? यानंतर शकुंतला देवी म्हणाल्या, तुम्हाला मॅनेजरच्या पदावरून काढलं जात आहे. तुमच्या जागी या बँकेत काम करणाऱ्या अविनाशला मॅनेजर बनवलं जात आहे आणि तुम्हाला आता फील्डचं काम करावं लागणार आहे. हे ऐकून मॅनेजर रमेश थोडा चकित झाला आणि म्हणू लागला, कोण आहे जो मला असं काढतोय? तेव्हा शकुंतला देवी म्हणाली, मला या बँकेची एका अर्थाने मालकच समजा, कारण 6 शहरांमधील मालकी माझ्याकडे आहे. मी ठरवलं तर तुम्हाला काढूही शकते आणि तुमच्या जागी कोणालाही बसवू शकते. हे ऐकून बँकेतील सगळे कर्मचारी आणि कालसुद्धा जे इथे आले होते तसेच आजही आलेले लोक सगळेच आश्चर्याने डोळे मोठे करून शकुंतला देवींकडे पाहू लागले. त्यानंतर शकुंतला देवीबरोबर आलेल्या व्यक्तीने आपला सुटकेस उघडला आणि त्यातून एक फाईल बाहेर काढली. त्यात अविनाशच्या पदोन्नतीबाबतचं पत्र होतं. अविनाशला अधिकृतपणे बँकेचा मॅनेजर बनवलं गेलं होतं. त्याने आणखीन एक पत्र काढून मॅनेजर रमेशला देत म्हटलं, जर तुला फील्डचं काम करायचं असेल तर निर्धास्तपणे कर, पण मॅनेजर म्हणून या बँकेत तुला राहता येणार नाही. हे ऐकून मॅनेजर रमेशच्या कपाळावर चांगलाच घाम फुटला आणि तो काल केलेल्या चुकीबद्दल त्या वृद्ध महिलेकडे माफी मागू लागला. पण शकुंतला देवी उठून म्हणाल्या, माफी मागण्याचं कारण काय आणि मी तुला का माफ करावं? पहा, तुम्ही माझ्याशी जसं वागलात ते आपल्या बँकेच्या नियमांच्या विरोधात आहे. तुम्ही कधी या बँकेचे नियम वाचले आहेत का? इथे गरीब आणि श्रीमंत यांच्यात कुठलाही फरक केला जाणार नाही. सगळ्यांकडे समान दृष्टिकोनाने पाहिलं जाईल. खरं म्हणजे या बँकेची स्थापना शकुंतला देवी यांनीच केली होती आणि त्यांनी आधीच जाहीर केलं होतं की इथे कोणालाही गरीब किंवा फार श्रीमंत म्हणून वागणूक दिली जाईल आणि त्यांनी आधीच जाहीर केलं होतं की इथे कोणालाही गरीब किंवा फार श्रीमंत म्हणून पाहिलं जाणार नाही. सगळ्यांशी समान वागणूक दिली जाईल आणि जर कोणत्याही कर्मचाऱ्याने या उलट वागणूक दिली तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. शकुंतला देवी पुढे म्हणाल्या, मी तुझ्यावर दया करते की तुला काम करण्यायोग्य ठेवते, नाहीतर मी तुला इथून काढून टाकूही शकत होते. तू माझ्यासोबत जसं वागलास तसं कोणाशीही होऊ नये. अविनाश जो तुझ्या बँकेत काम करत होता आणि ज्याच्याकडे काहीही नव्हतं तरीसुद्धा माझ्याजवळ येऊन त्याने विचारलं आणि माझ्यासाठी काही करायची इच्छाही दर्शवली. म्हणूनच या पदाचा खरा हकदार तो आहे, जेणेकरून तो ग्राहकांना नीट समजू शकेल आणि त्यांच्या कपड्यांवरून त्यांचा अंदाज बांधणार नाही. असं सांगून शकुंतला देवी विनयला बोलावते आणि त्यालाही त्या प्रकरणात फटकारते. ही मी पहिली चूक समजून तुला माफ करते, पण बँकेत कोणीही आलं तर त्यांच्या कपड्यांवरून न्याय करणं योग्य नाही. त्यांचं नीट निरीक्षण केलं पाहिजे. जर तू आधीच मला योग्य प्रकारे सांभाळलं असतंस तर मला या मॅनेजरकडे जावं लागलं नसतं आणि मला इतका अपमान सहन करावा लागला नसता. हे ऐकून विनय हात जोडून म्हणाला, आई मला माफ करा. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. पुढे असं कधी होणार नाही. काहीही पाहिलं तरी मी त्यावरून अंदाज बांधणार नाही. यानंतर शकुंतला देवी त्या व्यक्तीबरोबर परत निघाली आणि सगळ्यांना सांगितलं, तुम्हाला अविनाशकडून खूप काही शिकण्याची गरज आहे. जितकं शक्य आहे तितकं शिका. ते तुमच्यासाठी चांगलं ठरेल. आता मी कधी कधी इथे कुणाला तरी पाठवत राहीन, जेणेकरून तो तुमच्या कामाचा आढावा मला चांगला अहवाल देऊ शकेल. असं सांगून शकुंतला देवी निघून गेली. बँकेतील सगळा स्टाफ या घटनेबद्दल चर्चा करू लागला आणि मनात ठरवू लागला की आतापासून नीट काम करायचं, नाहीतर आपलाही नंबर लागू शकतो. या विचाराने पूर्ण बँक बदलली आणि सगळेजण नीटनेटकं काम करू लागले. शकुंतला देवीची ही गोष्ट सगळींकडे पसरली आणि लोक त्या बँकेचं कौतुकही करू लागले. मालक असाच असला पाहिजे असं सगळे म्हणू लागले, कारण बहुतेक मालक बँक सुरू करून निघून जातात आणि मग मॅनेजर किंवा कर्मचारी कसे काम करतात याची त्यांना काही काळजी नसते.
पण शकुंतला देवीने मालक म्हणून आपली जबाबदारी पूर्ण केली आणि त्या बँकेच्या कर्मचाऱ्यांना एक चांगला धडा शिकवला. ही कथा केवळ मनोरंजनासाठी आहे. यात दाखवलेली सर्व पात्रे, स्थळे आणि घटना काल्पनिक आहेत. कोणत्याही जिवंत किंवा मृत व्यक्तीशी किंवा प्रत्यक्ष घटनेशी याचा काही संबंध नाही. साम्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. या कथेतला मजकूर, निवेदन आणि ध्वनिमुद्रण यांचे सर्व हक्क संरक्षित आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? शकुंतला देवींनी जो निर्णय घेतला तो योग्य होता का? आपले मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद. थँक्यू.